5 मिनिटात तयार होणारी आणि एका चपातीऐवजी 2 चपाती खाल इतकी टेस्टी अशी आपण रेसिपी बघणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. आपण येथे शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण घेतलेले आहे. ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छान गरमरीत असे दळून घ्यायचे आहे. त्याचबरोबर मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये तेल, त्याचबरोबर त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी फोडणीसाठी सर्वात पहिल्यांदी वापरायची, म्हणजे ती छान तडतडली की त्यामध्ये जिरे, त्याचबरोबर आपण मग मिक्सरमधून जो मसाला काढलेला आहे तो मसाला छान ह्या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. यामुळे हिरवी मिरची आणि लसूण यांचा कच्चा वास निघून जाईल यापर्यंत व्यवस्थित छान परतून घ्यायचे आहे. त्याचबरोबर यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा छान ट्रान्सपरंट होईस्तोवर आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. लो टू मीडियम फ्लेमवर कांदा छान ट्रान्सपरंट होईस्तोवर छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपण हळद, लाल तिखट, गूळ आणि मीठ घालून घेणार आहोत. आणि हे सर्व मसाले छान ह्या कांद्यामध्ये परतवून घ्यायचे आहे. हा सर्व मसाला छान परतल्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे. टोमॅटो आणि कोथिंबीर या सर्व मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायचे आहे. परतवताना अजिबातही पाण्याचा वापर करायचा नाही आहे. आता ही भाजी 1 मिनिटासाठी वाफवण्यासाठी ठेवणार आहोत, जेणेकरून छान चव येईल तिला. 1 मिनिटभर भाजी वाफवल्यानंतर भाजी छान शिजलेली आहे. आपण हिला आणखी 1 मिनिटभर छान परतवून घेऊया. लहान मोठ्यांच्या डब्यांसाठी शिवाय काहीतरी चमचमीत खाऊशी वाटता येईल तेव्हा ही रेसिपी एकदम छान आहे. एका चपातीऐवजी 2 चपाती खाल इतकी टेस्टी आणि भन्नाट होणारी रेसिपी फक्त 5 मिनिटात तयार होते. चला तर ही डिश आपण सर्व करून घेऊया. आंबट गोड तिखट अशी आपली टोमॅटोची चटणी तयार आहे. चला तर या जेवायला. रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.